एषसुरासुरमनुसिन्धवन्दिदं घोदघायिकममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विर्यायारे ते ते सव्वे समगं समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमगणहराणम् अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि काल आपण ज्ञेयाधिकार मधल्या 2 गाथा अभ्यास केला. 93 नंबरच्या गाथेमध्ये आचार्यांनी आयत सामान्य आणि विस्तार सामान्य असं द्रव्याचं स्वरूप विशद केलं. ज्ञेयाधिकाराची सुरुवातच त्यांनी द्रव्य गुण पर्याय या चर्चेने केलेली आहे आणि सर्वप्रथम द्रव्याचं स्वरूप विशद केलं आणि नंतरच्या गाथेमध्ये परसमय आणि स्वसमय काय असतो आणि कोण परसमयी आहे कोण स्वसमयी आहे हे त्यांनी विशद केलं. स्वसमय म्हणत असताना स्वसमय याचा अर्थ सम्यक दृष्टी, समीचीन ज्ञानी किंवा आत्मस्वभावात लीन राहणारा. चौथ्या गुणस्थानापासून आम्ही हा स्वसमय 3 दृष्टिकोनातून बघितला होता. एक म्हणजे चौथ्या गुणस्थानात असलेला परंतु अजूनपर्यंत त्याच्या जीवनात चारित्र्य मोहाचा सद्भाव आहे. दर्शन मोहनीयाच्या अभावात ज्ञानी तर झाला, श्रद्धा तर बदलली, पण आचरणात पूर्णतः अजून उतरलेलं नाही असा चौथ्या गुणस्थानवरतीचा जीव देखील स्वसमय श्रद्धा अपेक्षेने म्हटल्या जातो. नंतर जे शुद्धोपयोगामध्ये स्थित आहे असं 7व्या गुणस्थानवरतीचे मुनी हे नित्य शुद्धोपयोगात स्थित असणारे मुनी आहे. ते वास्तविकतः स्वसमयी आत्मतत्वात तल्लीन झालेले आहे, पण त्याही ठिकाणी अबुद्धीपूर्वक कषाय विद्यमान आहे आणि म्हणूनही पूर्णांशाने ती वितरागता उपलब्ध झालेली नाही. मग 11व्या 12व्या गुणस्थानात मात्र आता दर्शन मोहनीय पण गेलं आणि चारित्र्य मोहनीय पण गेलं आणि खऱ्या अर्थाने आता वितराग परिणती सम्यकपूर्वक अशी त्यांच्या जीवनात आलेली आहे आणि ते खऱ्या अर्थाने स्वसमयी म्हटलं गेलं. पण सुरुवात त्याची चौथ्या गुणस्थानापासून आहे. ही प्रवचन सारमध्ये आपण गोष्ट बघितली की पर्यायामध्ये मुग्धता न ठेवता असमान जातीय पर्याय आम्हाला वेगळी तर करता येत नाही, पण याच्यामध्ये मात्र ती म्हणजे मी नाही हा अभिप्राय, ही श्रद्धा मात्र आपण निश्चितपणे ठेवू शकतो आणि ही श्रद्धाच आम्हाला चारित्र्यापर्यंत पोचविणारी आहे. श्रद्धा जितकी आमची मजबूत तेवढं चारित्र्य आमच्या जीवनात अधिक सुलभ अशी ही व्यवस्था आपण काल बघितली. आणि आज प्रश्न आमच्या समोर आला की समयाचे भेद तर केले, स्वसमय परसमय, पण आणि द्रव्य म्हणजे काय याचं स्वरूप पण सांगितलं, आयत सामान्य आणि विस्तार सामान्य. पण द्रव्याचं नेमकं लक्षण काय आहे हा मूळ प्रश्न कायम राहतो आणि याच गाथेमध्ये या प्रश्नाचं उत्तर आचार्य देणार आहे. तत्वार्थ सूत्रामध्ये द्रव्याचं लक्षण सांगताना 3 सूत्र आपल्याला प्राप्त होतात. पहिलं सूत्र प्राप्त होतं सद्द्रव्य लक्षणम. सत म्हणजे सत्ता, अस्तित्व हे द्रव्याचं लक्षण आहे. म्हणजे जे जे अस्तिवान आहे ते सर्व द्रव्य आहे
ही व्याख्या पहिल्यांदा तत्वार्थ सूत्रामध्ये आम्हाला उपलब्ध होते की सत्ता, अस्तित्व म्हणजे द्रव्य. हे द्रव्याचं लक्षण अस्तित्व गुणाच्या अपेक्षेने केलेलं आम्हाला दिसतं. मग परत प्रश्न अंतरंगामध्ये उपस्थित होतो की सत्ता म्हणजे काय, अस्तित्व म्हणजे नेमकं काय, अस्तित्व कशाने रचित आहे. मग यासाठी सत्तेची त्रिविध रूप, त्रितयात्मकपणा, उत्पाद व्यय द्रव्य युक्तम सत, ही त्याची त्रिलक्षणात्मकता आम्हाला प्रतिपादन केली की जे सत आहे, अस्तित्व जे आहे, हे अस्तित्व उत्पाद व्यय द्रव्यांनी सहित आहे. आणि तिसरं सूत्र त्याच अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्येच आम्हाला प्राप्त होतं की गुण पर्यायव द्रव्यम. द्रव्य केवढं, तर गुण पर्याया एवढं. जेवढे गुण आहे आणि जेवढ्या पर्यायी आहे तेवढं द्रव्य आहे. अशा तऱ्हेचे आम्हाला 3 सूत्र तत्वार्थ सूत्रामध्ये प्राप्त होतात. आणि हेच या 95 नंबरच्या गाथेमध्ये, प्रवचन सारमध्ये आचार्य कुंद देवांनी देखील सांगितलंय. हेच सांगितलं आहे. याचं कारण असं की सत्य निरंतर एकच असतं, जे सर्व त्रिकाल मान्य, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा परस्पर विरोध नाही, असं सत्य आगमामध्ये उपलब्ध झालं. मग तत्वार्थ सूत्र उघडलं काय किंवा प्रवचन सार उघडलं काय, दोन्ही मध्ये आम्हाला तशाच प्रकारच्या शाब्दिक बदल असतील, कारण शब्द सगळ्यांचे सारखे नसणारच, पण आशय मात्र, अर्थ मात्र एकच त्याच्यामधून प्रतिपादित होणार. या ठिकाणी सूत्र रूपामध्ये जे सांगितलं तेच गाथा रूपामध्ये आता कुंद आचार्य 95 नंबरची गाथा या ठिकाणी ठेवत आहे. अपरिच्यत्त सहा वेणू पादव्यय धुवत्त संबद्धम गुणवं च सपज्जायं जं तं दव्वं तिवुच्यन्ति. अपरिच्यत्त सहा वेणु पादव्यय ध्रुवत्व संबद्धं गुणवं च सपज्जायं जं तं दव्वं तिवुच्यन्ति. ही गाथा समजण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला काही गोष्टी पहिल्यांदा आधी क्लिअर करून घ्याव्या लागतील. या गाथेमध्ये 6 गोष्टींच्या माध्यमातून आचार्य द्रव्याचं स्वरूप सांगणार आहे. पहिलं सांगितलेलं आहे की सत्ता स्वतःच्या स्वभावाला न सोडता, याचा अर्थ स्वतःची सत्ता न सोडता, स्वतःचं स्वरूप अस्तित्व न सोडता. म्हणून पहिली गोष्ट आम्हाला अस्तित्वासंबंधी समजायची आहे, स्वरूप सत्ता न सोडता. दुसरी गोष्ट आम्हाला समजून घ्यायची आहे उत्पाद व्यय ध्रुवता. आणि तिसरी गुणवं च सपज्जायं, गुण आणि पर्याय म्हणजे द्रव्य. हे तिसरं समीकरण आम्हाला समजायचंय. म्हणजे आम्हाला याच्यामध्ये 6 गोष्टींचा उहापोह करायचंय. पहिल्यांदा सत म्हणजे अस्तित्व, स्वतःच्या स्वभावाचा त्याग न करणं, हे सांगितलं. अपरिच्यत्त सहावेन, स्वतःच्या स्वभावाचा त्याग न करता. स्वतःचा स्वभाव काय आहे, तर अस्तित्व हा वस्तूचा स्वभाव आहे. सद्द्रव्य लक्षणम ही याच्यामध्ये अपरिच्यत्त सहाव हा या शब्दाचा अर्थ आहे की सत्ता ही कशी असणार आहे, सत द्रव्य लक्षणम. सत्ता हे द्रव्याचं लक्षण आहे. म्हणजे अस्तित्वपणा, कोणत्याही याच्यामध्ये द्रव्याचा कधी नाश होत नाही आणि द्रव्य कधीही उत्पन्न होत नाही. हे सनातन आम्हाला सत्य पहिल्यांदा स्वीकारावं लागेल. द्रव्य म्हटल्यानंतर ते अनादि अनंत आहे. न द्रव्याचा कधी उत्पाद झालेला आहे, न कधी द्रव्याचा नाश झालेला आहे. द्रव्यामध्ये अवस्था जरूर बदललेल्या आहे, पण द्रव्य समूह नष्ट झालं आणि द्रव्याचा कधीतरी उत्पाद झाला असं मात्र कधीही दिसत नाही. द्रव्य जगामध्ये अनादि कालापासून आहे आणि अनंत काळपर्यंत राहणार आहे, असा हा याचा अस्तित्व स्वभाव आहे. आता हा अस्तित्व स्वभाव
पुढे दुसऱ्या गाथेमध्ये ज्याचं डिटेल वर्णन येणार आहे, या ठिकाणी थोडक्यात बघायचं आहे, ही सत्ता 2 रूपात आम्हाला अनुभवायला मिळते किंवा आम्ही 2 रूपात ती आम्ही बघणार आहोत. एक महासत्ता आणि दुसरं अवांतर सत्ता. महासत्तेला सादृश्य सत्ता आणि अवांतर सत्तेला स्वरूप सत्ता असं म्हणायचं. महासत्ता याचा अर्थ महासत्ता नावाची कोणती तरी एक महास्कंद रूप अशी वस्तू आहे असं नाही. प्रत्येकामधला सत्सत्पणा हा कायम गुणधर्म लक्षात घेऊन प्रत्येक द्रव्याला त्या एका सत्तेच्या नावाखाली एकत्रित बघणं याचं नाव आहे महासत्ता. की पुस्तक आहे, टेबल आहे, याच्यामधला जो आहेपणाचा गुणधर्म आहे त्यांनी प्रत्येक वस्तूला एका धाग्यामध्ये बंदिस्त केलेलं आहे आणि त्या सत्तेला बघून, त्या आहेपणेकडे बघून प्रत्येक वस्तू महासत्ता आहे, महासत्तेशी जुळलेली आहे असं तिचा संबंध आम्ही बघणार आहोत. आणि दुसरं स्वरूप सत्ता किंवा अवांतर सत्ता, की असं असलं तरी प्रत्येक वस्तू एकमेक झाली नाही, तर प्रत्येकाची स्वतंत्र स्वचतुष्टय रूपाने सत्ता अबाधित आहे. प्रत्येक वस्तू आपल्या स्वभावाच्या अपेक्षेने आहे रूपाने आहे, ही त्याची स्वतंत्र सत्ता म्हणजे अवांतर सत्ता किंवा स्वरूप सत्ता. याचाच अर्थ आपल्या स्वरूप सत्तेला न सोडता, स्वरूप सत्ता कशी असणार आहे? स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव रूप असणार आहे. याला न सोडता म्हणजे स्वतःच्या स्वभावाला न सोडता, स्वरूप सत्तेला न सोडता, की वस्तू स्वचतुष्टयात्मक आहे, हिनी आपल्या स्वभावाचा कधीही त्याग केला नाही. अशी असताना आपण सर्व महासत्तेमध्ये सामावले आहे. कारण आहेपणा आहे. म्हणजे द्रव्य महासत्ता आणि अवांतर सत्ता दोहोंनीही समृद्ध आहे. यामधली महासत्ता म्हणजे एका गुणधर्माच्या आधारावर कल्पना केलेली गोष्ट आहे आणि स्वरूप सत्ता म्हणजे प्रत्यक्षात वस्तूची असलेली सत्ता आहे. जसं मी ज्ञानानंद स्वभावी आहे असं जेव्हा मी म्हणते, याच्यामधला ज्ञानानंदपणा असणं ही स्वरूप सत्ता आहे आणि आहेपणा जो लावलेला आहे ही महासत्ता आहे. कोणतंही आपण असं उदाहरण घेऊ शकतो. मी चेतना स्वभावी आहे, तर चेतना ही अवांतर सत्ता किंवा स्वरूप सत्ता आणि आहेपणा जे म्हटलं ती महासत्ता आहे. तर अशा रीतीने महासत्तेने आपण सर्वांशी जुळलेलं आहे, पण अवांतर सत्तेने आमचं अस्तित्व स्वतंत्र आहे. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यरूप परिणमत नाही, अशी ही स्वतःची सत्ता अबाधित राहण्याचं कार्य अवांतर सत्तेने केलं आहे. ही पहिल्यांदा एक गोष्ट समजायची. नंतर आपल्याला बघायचं आहे या गाथेच्या अनुषंगाने उत्पाद, व्यय आणि द्रव्यता. नेहमी आमच्या कानावर हे शब्द पडलेले आहे, पण त्याचं स्वरूप आम्हाला कसं समजलं हेही लक्षात घ्यायचं आहे. याचं स्वरूप क्लिअर आम्हाला व्हिज्युअल व्हायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे, आमच्या डोळ्यांसमोर दिसायला पाहिजे की प्रत्येक वस्तू अशी उत्पाद, व्यय, द्रव्यांनी सहित आहे, त्रितयात्मक आहे. पहिल्यांदा तर याच्यामध्ये उत्पाद व्यय पाहत असताना पहिल्यांदा 2 गृहीत आम्ही लक्षात घ्यायची आहे. पहिलं गृहीत आमचं असं असणार आहे की द्रव्याचा कधीही उत्पाद नाही, म्हणजे द्रव्य कधीही निर्माण झालेलं नाही आणि द्रव्याचा कधीही नाश होणार नाही. द्रव्य अनादी अनंत आहे, पहिली गोष्ट ही. आणि दुसरं, द्रव्यामध्ये सातत्याने परिणमनशीलता आहे. द्रव्य स्वतः निरंतर आपल्या द्रव्यत्व शक्तीमुळे बदलत आहे. एका पर्यायीपासून दुसऱ्या पर्यायीला, एका गुणापासून, एका गुणाच्या पर्यायीपासून दुसऱ्या गुणाच्या पर्यायीला प्राप्त होत आलेला आहे.
ज्याला आम्ही द्रव्य पर्याय आणि गुण पर्याय म्हटलं होतं. की द्रव्य स्वतःच्या एका आकारापासून दुसऱ्या आकाराला, आकांतराला, अवस्थांतराला प्राप्त होते, ही द्रव्य पर्याय. आणि एका गुणधर्मापासून त्याच गुणाच्या दुसऱ्या पर्यायीवर ते जातं, याचं नाव आहे गुण पर्याय. तर अशा रीतीने या दोन गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्यायच्या. आणि उत्पाद व्यय द्रव्यासंबंधी चर्चा करताना काही गोष्टी आमच्या अंतःकरणात आम्हाला ठसवायच्या आहे. त्याच्यामधल्या पहिली म्हणजे ज्या समयामध्ये उत्पाद आहे त्या समयात व्यय पण आहे. ज्या समयात उत्पाद आहे त्या समयात व्यय पण आहे. पण ज्या पर्यायीचा उत्पाद आहे त्या पर्यायीचा व्यय नाही. म्हणजे दोन पर्यायींचा कालावधी भिन्न असणार आहे. पण उत्पाद व्ययामध्ये आम्हाला त्या दोन पर्यायी न बघता एकच उत्पन्न होणाऱ्या पर्यायीकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि ती उत्पाद रूप अवस्था आम्हाला फक्त लक्षात घ्यायची आहे. आणि त्या पर्यायीमध्येच आम्हाला व्यय पण बघायचा आहे. दुसरं, यात समयभेद नाही आणि पर्यायभेद नाही. समयभेद नाही म्हणजे उत्पाद व्ययाचा समय एकच आहे. आणि याच्यामध्ये पर्याय भेद नाही म्हणजे यामध्ये एकच पर्याय आमच्या दृष्टीपथात असायला पाहिजे. एकच समय आणि एकच पर्याय, म्हणून यामध्ये समय भेद नाही आणि पर्याय भेद पण नाही. तिसरी गोष्ट, उत्पाद व्ययाचा काल एकच आहे, पण एका समयात एकच पर्याय बघायची आहे. दोन पर्यायींचा काल मात्र एक नाही. चौथी गोष्ट, वस्तूकडे बघण्याचे हे तीन दृष्टिकोन आहे. आम्ही उत्पादाच्या अपेक्षेने वस्तूला बघू शकतो, आम्ही व्ययाच्या अपेक्षेने बघू शकतो किंवा आम्ही द्रव्याच्या अपेक्षेने बघू शकतो. उदाहरणार्थ, आम्हाला एखाद्या फ्लॉवर पॉट खूप आवडलेला आहे आणि आम्ही तो फ्लॉवर पॉट विकत आणला. समजा आता ती स्थूल पर्याय आहे, पण त्या काचेचा त्या फ्लॉवर पॉट रूपाने उत्पाद आहे. हा आम्ही उत्पाद बघितला. आता याच फ्लॉवर पॉटला जर हातातून पडला आणि त्याचे तुकडे झाले तर आम्ही फ्लॉवर पॉट नष्ट झाला, तुटला असं म्हणतो. म्हणजे आमचा त्या समयात व्ययाचा दृष्टिकोन असल्यामुळे आम्ही फ्लॉवर पॉट फुटला, त्याचा व्यय झाला असं म्हणतो. पण त्या समयामध्ये ते फ्लॉवर पॉट तुटल्यामुळे जे काही काचेचे तुकडे विखुरलेले आहे त्याचा उत्पाद आहे. तिकडे न बघता आम्ही जी वस्तू आम्ही फुटली म्हणतो ती म्हणजे व्ययाचा दृष्टिकोन आम्ही तिथे बघितलेला आहे. म्हणजे त्या समयात जे काही काचेचे तुकडे उत्पन्न झाले त्याच्यामध्ये फ्लॉवर पॉटचा व्यय आहे. म्हणजे काचेच्या तुकड्यांचा ज्या समयात उत्पाद आहे, ज्या पर्यायीत उत्पाद आहे त्या पर्यायीत फ्लॉवर पॉट व्ययरूप आहे. समय एक आणि पर्याय देखील एक बघितली, म्हणून त्या पर्यायीचा उत्पाद व्ययाचा काल एक आहे. आणि त्या ठिकाणी ध्रुवता आम्ही काय बघितली तर काच आहे. फ्लॉवर पॉट असतानाही तो काच होता आणि तुकडे झाले तरीही काच आहे. म्हणजे हा समान धागा त्या ठिकाणी घेतलेला आहे. अशा तऱ्हेने हे वस्तूकडे बघण्याचे आमचे तीन दृष्टिकोन आहेत. जर आम्ही नित्याला बघितलं तर आम्हाला त्या वस्तूमध्ये एकच एक धारा दिसली. जर आमच्या उत्पादाकडे लक्ष असेल तर आम्हाला त्या ठिकाणी उत्पाद दिसला. आणि जर एखाद्याला व्ययाचा दृष्टिकोन असेल तर त्याला व्यय दिसला. आप्तमीमांसामध्ये एक सुंदर उदाहरण याच्यासाठी आलेलं आहे की एखादी व्यक्ती सोनाराकडे जाते आणि सोनाराकडे जात असताना ती सोनं घेण्यासाठी इच्छुक आहे, पण तिला सोन्याचा घट हवा आहे. सुवर्णकार ज्या वेळेला ती व्यक्ती ज्या वेळेला सुवर्णकाराकडे पोहोचली त्यावेळेला तो सुवर्णकार
घडा बनवीत होता. घडा बनवीत असल्यामुळे घट घेणाऱ्या व्यक्तीला अतिशय आनंद झाला. त्या समयात दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी अशी पोचली की जिला मुकुट हवा होता. पण त्या समयामध्ये त्यांनी मुकुट मोडूनच घड्याची निर्मिती करायला सुरुवात केली होती. मुकुट घेण्यासाठी इच्छुक असणारी व्यक्ती, तिला तो विषाद रूप वाटला. त्या ठिकाणी तिने मुकुटाचा वेळ बघितला, यांनी घट्याचा उत्पाद बघितला. आणि तिसरी व्यक्ती अशी होती की जिला फक्त सोनं हवं होतं, कोणत्याही रूपामध्ये. तिला घटही चालला असता किंवा मुकुटही चाललं असतं, त्या व्यक्तीला न हर्ष झाला न विषाद झाला. तिला तर फक्त सोनं हवं होतं, कोणत्याही रूपात तिला चालू शकत होतं. तर एकाच वस्तूकडे त्या व्यक्तीने घट रूपाने बघितलं, यांनी मुकुटाचा वेळ रूपाने बघितलं आणि यांनी कॉमन सुवर्णत्व रूपाने बघितलं. असे हे वस्तूकडे बघण्याचे 3 दृष्टिकोन आहेत. उत्पाद व्यय हे द्रव्यातील अनित्य धर्माचे सूचक आहे. उत्पाद व्ययाकडे दृष्टी आहे तर पर्यायांतर आहे, एकापासून दुसरी पर्याय आहे, म्हणून अनित्यता तिथे महत्वपूर्ण आहे, नित्यांश त्या ठिकाणी गौण आहे. आणि द्रव्य म्हणत असताना ते नित्यतेचे सूचक आहे. द्रव्य ज्या वेळेला म्हटलं त्यावेळेला वस्तूमधल्या नित्यांशाला मुख्यता देऊन केले गेलेलं ते कथन आहे. द्रव्य याचा अर्थ द्रव्य नाही. बऱ्याचदा द्रव्य आणि द्रव्य समान आहे असं आम्हाला वाटतं, पण द्रव्य आणि द्रव्य यामध्ये फरक आहे. द्रव्य म्हणजे नित्य अनित्य रूप असलेली वस्तू, त्याच्यात नित्यांश पण आहे आणि अनित्यांश पण आहे. पण द्रव्यामध्ये अनित्यांश नसून केवळ नित्यांशच आम्हाला अभिप्रेत आहे. म्हणून वस्तूमधील ध्रुव अंश तो म्हणजे किंवा नित्य अंश म्हणजे द्रव्य आहे. द्रव्य या शब्दावरून ध्रुवाचा अंश. द्रव्यालाही याच्यामध्ये उत्पाद व्ययामध्ये पर्याय म्हटलेला आहे. पण पर्यायांची जी नेहमी आम्ही व्याख्या लावतो, क्रमभू, व्यतिरेकी, अनित्य, ती व्याख्या या ठिकाणी लागू न होता द्रव्यामधला एक अंश बघितला, नित्यांश, म्हणून त्या अपेक्षेने द्रव्याला उत्पाद व्ययाच्या संबंधामध्ये पर्याय असे म्हटलेले आहे. या उत्पाद व्ययासंबंधीच्या गोष्टी आम्हाला या गाथेच्या अनुषंगाने लक्षात घ्यायच्या आहे. आणि नंतर गुण आणि पर्याय. गुण आपण जसं बघितलं की विस्तार विशेष, याला गुण म्हणायचं प्रवचन सारच्या दृष्टिकोनातून, आणि किंवा तिर्यक विशेष. आणि पर्याय तर आयत विशेष किंवा ऊर्ध्वता विशेष. ऊर्ध्वता विशेष किंवा तिर्यक विशेष हे शब्द जयसेन आचार्यांच्या टीकेत आलेले आहे, आणि अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेमध्ये मात्र विस्तार विशेष आणि आयत विशेष हे शब्द आलेले आहे. दोहोंचाही अर्थ एक आहे. म्हणजे गुण म्हणत असताना विस्तार विशेष किंवा तिर्यक विशेष म्हणा, किंवा पर्याय म्हणत असताना आयत विशेष किंवा ऊर्ध्वता विशेष म्हणा. आणि हे दोन सामान्य, की या ऊर्ध्वतामधला अन्वय आणि विस्तारामधला अन्वय, म्हणजे विस्तार सामान्य आणि आयत सामान्य, याचाच अर्थ द्रव्य. तर अशा अनुषंगाने या गाथेला आपल्याला बघायचं आहे. आता या गाथेचा आपण भावार्थ बघूया. टीका पहा. 95 नंबरची गाथा आहे आणि टीका आपण सुरू करूया. या विश्वामध्ये स्वभाव भेद न करताही, स्वभाव भेद न करताही याचा अर्थ प्रत्येकाचे स्वरूप अस्तित्व किंवा अवांतर सत्ता एक असतानाही ते द्रव्य सादृश अस्तित्वात किंवा महासत्तेमध्ये समावलेलं आहे. स्वभाव भेद न करता याचा अर्थ हा घ्यायचा आहे आम्हाला, की
पहिल्यांदा गाथेचा अर्थही पाहिला नाही आपण. गाथेचा अर्थ पहा. अपरिच्छत्त सहावेन, की स्वभावाचा त्याग न करता. स्वभावाचा, आपल्या वस्तूंनी आपल्या स्वभावाचा कधीही त्याग करत नाही, हा त्याच्यामधला गुणधर्म आहे. अगुरु लघु, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप होत नाही, एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही, आणि द्रव्यामधील अनंत गुण विखरून वेगवेगळे होत नाही, हा प्रत्येक द्रव्यामधला सामान्य गुणधर्म आहे. म्हणून आपल्या स्वभावाचा कोणीही त्याग करत नाही. असं असताना जो उत्पाद व्यय द्रव्य संयुक्त आहे, उत्पाद व्यय द्रव्य संयुक्त आहे आणि गुणवंच सपच्चायम, आणि गुणांनी सहित आहे आणि पर्यायींनी देखील सहित आहे, त्याला द्रव्य असं उच्चंती, द्रव्य असं ब्रुवंती म्हटल्या जातं. म्हणजे द्रव्याचे हे लक्षण सांगितलेले आहे, आणि लक्षण ते असतं की जे लक्षाच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेत व्यापून असतं, त्याला लक्षण म्हटल्या जातं. आणि लक्षणामध्ये अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभवी 3 दोष नसतात, आणि हे द्रव्याचं या ठिकाणी निर्दोष रीतीने लक्षण केल्या गेलेलं आहे. टीका पहा. या विश्वामध्ये स्वभाव भेद न करताही, स्वभाव भेदाचा अर्थ की आपल्या स्वरूपाला न सोडताच, म्हणजे स्वतःची सदृश सत्ता कायम ठेवून महासत्तेमध्ये जे समाविष्ट आहे. जसं उदाहरण आपण आणखी बघू शकतो की समजा एखाद्याने आम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही दिगंबर आहात की जैन आहात, तर आम्ही सांगणार आहोत की आम्ही दिगंबर पण आहोत आणि जैन पण आहोत, कारण दोनही एकमेक असण्यामध्ये काही बिघाड नाहीये. जैन आहे आम्ही, आणि जैन असताना दिगंबरत्व याला आम्ही अवांतर सत्ता म्हणू शकतो, आणि जैन याला सामान्य सत्ता म्हणू शकतो. म्हणजे ही सामान्य सत्ता आणि अवांतर सत्ता या अशा सापेक्ष कल्पना आहे. जर समजा पुढे चालून आम्हाला कुणी म्हटलं तुम्ही दिगंबर तर आहात, पण दिगंबरांमध्ये तुम्ही कोण आहात? आणखी बघेरवाळ आहात, सैतवाळ आहात, ओसवाल आहात, असं जर त्या ठिकाणी परत विचारलं तर आम्ही त्यामध्ये हे आहोत आणि हे पण आहोत, अशी दोन्ही त्या ठिकाणी, याच्यामध्ये खालचं आम्ही बघेरवाळ आहो किंवा सैतवाळ आहो, ही आमची अवांतर सत्ता झाली आणि दिगंबर आमची महासत्ता झाली. तर अशा रीतीने ह्या सापेक्ष कल्पना आहे, आणि सापेक्ष कल्पना असल्यामुळे एका स्वरूप अस्तित्वाला न सोडता महासत्तेशी देखील आम्ही जुळलेलो असतो. किंवा आणखी आपल्याला उदाहरण पाहता येईल की एखाद्याने आम्हाला जर प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात की भारतीय आहात, आता 2 प्रश्न विचारले तर आम्ही भारतीय पण आहोत आणि महाराष्ट्रीयन पण आहोत. तर भारतीय ही आमची महासत्ता म्हणावी लागेल आणि महाराष्ट्रीयन आमची अवांतर सत्ता किंवा स्वरूप सत्ता म्हणावी लागेल. आणि आता जर महाराष्ट्रपणा हा मी जर महासत्ता ठरविली तर आम्ही नागपूरचे आहो, आम्ही पुणेरी आहो असं जर आम्ही म्हणू, किंवा आम्ही मुंबईकर आहे असं जर आम्ही लावू, तर ही आमची अवांतर सत्ता आणि महाराष्ट्र आमची ही महासत्ता. तर अशा रीतीने ह्या कल्पना आणि वस्तू सापेक्ष जेव्हा विचार करू, अगदी शेवटच्या इकाईपर्यंत आल्यानंतर जेव्हा आम्ही विचार करू, तेव्हा ती स्वतःची स्वचतुष्टय रूपाची स्वरूप सत्ता असणार आहे. की मी कोण? तर मी माझ्या द्रव्य क्षेत्र काल भावानी जीव रूप आहे, आणि सर्व जीव समान आहे, म्हणून सर्व जीवांमध्ये मी त्या दृष्टिकोनातून व्यापलेला पण आहे. पण मी माझ्या स्वरूप रूप स्वरूप सत्तेचा मी त्याग केलेला नाही. ही अशी स्वरूप सत्ता किंवा स्वभाव भेद या शब्दाचा या ठिकाणी मतितार्थ आहे. याचं कारण असं की पुढच्या गाथेमध्ये या अनुषंगाने आम्हाला हे सगळं बघायचंय. म्हणून या विश्वामध्ये स्वभाव भेद न करताही जो उत्पाद व्यय द्रव्य त्रयीनी,
उत्पाद, व्यय आणि द्रव्य. आता आपण याचं स्वरूप विशद रीतीने बघितलं. तर अशानी आणि गुण पर्याय द्वयाने लक्षित होतो. लक्षित होतो म्हणजे जे ते लक्ष आहे. उत्पाद, व्यय, द्रव्य हे द्रव्याचं लक्षण आहे आणि द्रव्य हे लक्ष आहे. म्हणून लक्षित होतं याचा अर्थ हे 3 द्रव्याचं लक्षण आहे. उत्पाद, व्यय, द्रव्यता त्रितयात्मक असं द्रव्य असणार आहे. हे द्रव्याचं पहिलं लक्षण. आणि दुसरं लक्षण गुण पर्यायवत द्रव्य म्हणजे गुण आणि पर्याय रूपाने द्रव्य लक्षित होतं. म्हणजे द्रव्य कसं तर गुण पर्यायवान आहे. हे द्रव्याचं दुसऱ्या तऱ्हेने लक्षण झालं. 2 लक्षणं जरी केली तरी आम्हाला लक्ष मात्र एकच आहे, द्रव्य. ते त्रितयात्मक म्हणा उत्पाद, व्यय, द्रव्यानी किंवा गुण पर्याय रूपाने द्विलक्षणात्मक माना. यापैकी स्वभाव, स्वभाव कोणता? सद्रूपाचा, स्वरूप सत्तेचा, उत्पादादित्रय आणि गुण पर्याय द्रव्य यापैकी द्रव्याचा स्वभाव हा अस्तित्व सामान्य रूप अन्वय आहे. अस्तित्व सामान्य रूप अन्वय आहे. याचा अर्थ की एकरूपपणा हे अस्ति अस्ति अस्तिपणा प्रतिसमय विद्यमान आहे. आणि या सामान्य रूपाने हा बघत असताना हा अस्तित्व सत्पणा हा जीवाचा स्वभाव आहे. आणि हेच यालाच म्हणायचं अन्वयपणा असणं. अन्वय याचा अर्थ तोचपणा, एकसारखेपणा. अस्तित्व 2 प्रकारचे पुढे ग्रंथकार सांगणार आहे. स्वरूप अस्तित्व आणि सादृश अस्तित्व. स्वरूप अस्तित्व म्हणजे महासत्ता, स्वरूप अस्तित्व म्हणजे अवांतर सत्ता आणि सादृश अस्तित्व म्हणजे महासत्ता. सादृश अस्तित्व म्हणजे महासत्ता आणि स्वरूप अस्तित्व म्हणजे अवांतर सत्ता. यापैकी उत्पाद, उत्पाद याचा अर्थ द्रव्यात नवीन पर्याय असणं. उत्पाद म्हणजे प्रादुर्भाव म्हणजे उत्पन्न होणं. उत्पन्न होणं तर काय उत्पन्न होणार आहे? द्रव्यात पर्याय उत्पन्न होणार आहे. द्रव्य उत्पाद नाही, द्रव्याची पर्याय होणार आहे, द्रव्यात पर्याय होणार आहे. म्हणून पर्याय रूपाने द्रव्याचा प्रादुर्भाव. आणि व्यय म्हणजे प्रच्युती, व्यय म्हणजे नष्ट होणं. द्रव्य म्हणजे अवस्थिती, टिकून राहणं, कायम असणं. म्हणून 3 संज्ञा या ठिकाणी सांगितल्या. उत्पाद, व्यय आणि द्रव्य याविषयी विस्तृत आता आपण बघितलं. विस्तार विशेषांना गुण म्हणतात. विस्तार विशेष म्हणजे द्रव्याचं जेवढं प्रदेश आहे त्याच्यामध्ये हे गुण कायम असतात, पूर्ण प्रदेशात ते व्यापून आहे. हे झालं विस्तार विशेष. म्हणून आमची प्रवेशिकेतली व्याख्या की जे द्रव्याच्या सर्व भागात म्हणत असताना विस्ताराची कल्पना आली. द्रव्याचं जे आकारमान आहे त्या आकारमानाची आम्हाला कल्पना आली. म्हणून द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेत म्हणजे ज्या ज्या काही द्रव्याच्या पर्यायी होणार आहे त्या पर्यायींमध्ये देखील हे गुण व्यापून असणार आहे. म्हणून विस्तार विशेषांना गुण असं म्हटलं जातं. आणि हे गुण सामान्य आणि विशेष रूपाने 2 प्रकारचे आहे. सामान्य गुण आहे की जे सर्व द्रव्यांमध्ये दिसतात, साही द्रव्यांमध्ये दिसतात, त्या गुणांना सामान्य गुण म्हणायचं. सामान्य गुण आणि दुसरा विशेष गुण की जो आपापल्याच द्रव्यात दिसतो, दुसऱ्यांमध्ये दिसत नाही, त्याला विशेष गुण म्हटलं जातं. जसं जीवाचं चैतन्य हा विशेष गुण. आणि सामान्य गुणांमध्ये त्यांनी सांगितलं अस्तित्व, नास्तित्व, एकत्व, अन्यत्व, द्रव्यत्व, पर्यायत्व, सर्वगतत्व, असर्वगतत्व, सप्रदेशत्व, अप्रदेशत्व, मूर्तत्व, अमूर्तत्व, सक्रियत्व, अक्रियत्व, चेतनत्व, अचेतनत्व,
कर्तृत्व, अकर्तृत्व, भोक्तृत्व, अभोक्तृत्व, अगुरु लघुत्व इत्यादी सामान्य गुण आहे. या सगळ्यांना सामान्य गुणामध्ये टाकलं, कारण अस्तिपणा आहे म्हणजे नास्तिपणा तिथे आहेच. अस्तित्व गुण आहे म्हणजे नास्तिपणा आहे. कर्तृत्वपणा आहे म्हणजे अकर्तृत्वपणा पण आहे. स्वतःच्या परिणामांचा हा कर्ता आणि बाकीच्या द्रव्याच्या पर्यायींचा हा अकर्ता. अशा प्रकारचं हे सामान्य गुण या ठिकाणी लावायचे आहे. सर्वगत लावत असताना ज्ञान सर्वांना जाणतं म्हणून सर्वगत आहे आणि आपल्या प्रदेशांना सोडत नाही म्हणून असर्वगत पण आहे. प्रदेशत्व म्हणत असताना प्रत्येक द्रव्य हा सप्रदेशीच आहे. अप्रदेशी द्रव्य कोणतंही नाही. किंवा अप्रदेशत्व म्हणत असताना अशब्द बऱ्याचदा आगमामध्ये एक प्रदेशासाठी देखील वापरला जातो. तर अशा रीतीने या सामान्य गुणांना त्यांनी कथन केलं आणि प्रत्येक द्रव्यामध्ये विशेष गुण देखील वैशिष्ट्यपूर्ण रीतीने विद्यमान असणार आहे आणि त्याचा आपण उद्याच्या क्लासमध्ये याच्या पुढचा खुलासा आपण पाहू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उच्चायाणम, नमो लोये सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र. कुणाला